सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो मी आता आवरलं आहे, तर आता मला जायचं आहे. आरोला स्कूलला बिलला सगळं सोडलं आहे आणि आता 12 वाजता आले, तर तिला घ्यायला जायचं आहे. घ्यायला जायचं आहे तिला 12 वाजता. तर तिला घेऊन आल्यावर आम्हाला बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे मम्मीकडे जायचं आहे. एक काम आहे ते करायचं आहे आणि शेवटपर्यंत नक्कीच ब्लॉगमध्ये हे करा तुम्ही. शेवटपर्यंत नक्कीच ब्लॉग बघा. रिसेंटली मी आता व्हिडिओ बघत होते, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, कॉमेडी अँड फनी येते. म्हणजे सगळ्यामध्ये शिवाय ते देणारच मला तर लय आवडतात ते. आय एम बिग फॅन तर त्याच्यामुळे तर एपिसोड नंबर 2 आला आहे त्यांचा. इट इज अ समय राणे. तर मला ते खूपच आवडतात, खूप एंटरटेनिंग आहे. सगळ्याच्या शिवाय देतात, मला तर खूपच आवडतं. आणि रिसेंटली त्यांच्या शोमध्ये आलिया भट आली आहे, तर इट इज टू गुड. लय भारी त्यांनी हे केले, जे काय त्यांनी म्हणलंय बोललंय. रोस्ट लेस करतात. रोस्टिंग पण खूपच भारी आहे, मला तो खूपच आवडतं. आणि ॲटलिस्ट मी एवढे हसले, ते बघून एवढे हसले, खूपच भयानक. पण पहिल्यापेक्षा आता जरा विचार करून बोलतात ते, कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांच्या शोला काहीतरी हे चालतं, काही इश्यू चालता. आणि गाईज मला अजून एक गोष्ट सांगायची की आता 100 सबस्क्रायबर पूर्ण होत आले, म्हणजे पूर्ण व्हायचे बाकी, अजून 4 सबस्क्रायबर राहिले फक्त. पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा, कारण की छोटी गोष्ट आहे 100 सबस्क्रायबर व्हायचे. मला खूप आनंद होतो आहे की 100 सबस्क्रायबर म्हणजे झाले असते लवकरच, पण मध्ये व्हिडिओ टाकायचं म्हणजे व्हिडिओ टाकायचं जरा बंद केलं होतं, कारण की हेल्थ इश्यू होती, तर व्हिडिओ टाकायला जमलं नाही काय, म्हणून परत स्टार्ट करते. कारण की घसा पण बसला होता आणि पूर्ण असं वातावरण जरा बिघडलं होतं, म्हणून व्हिडिओ टाकायचं जरा स्टॉप केलं. तर आता कंटिन्यू आता व्हिडिओ टाकायचं चालू होणार आहे. नक्कीच बघा. सबस्क्राईब करायचं विसरू नका, प्लीज सबस्क्राईब करा. सो हे गाईज, आता आम्ही रिक्षात बसलोय. आता आम्हाला जिकडं जायचं तिकडं आम्ही चाललो आहे. गाईज, तर जिथं आम्हाला यायचं होतं तिथं आम्ही आलो आहे. तर हे बघू शकता, आरू कशी काय बसली आहे आणि व्ह्यू खूपच मस्त इकडचा, मला तर खूपच आवडलं आहे. आणि बाहेरचं वातावरण पण खूपच भारी आहे. काय बनवलंय? पप्पाला बोल चांगलं घर बनव. कसलं शेतचं घर? काय बोलते मलाच नाही कळणार. गाईस, मला सांगितलं होतं आम्ही एक काम करायला आलोय, ते आमचं काम पूर्ण झालंय. हाय. आणि तुम्हाला व्ह्यू दाखवू का जरा आभाळाचा? खूपच भारी आभाळाचा व्ह्यू आहे आणि खूपच भारी वाटते इथं, मस्तपैकी हवा सुटली आहे. काही ते काळे बादल आले आणि हे बघा आकाश, कारण असं वाटतंय ना पाऊस पडणार आहे आता. इथं खूप भारी वाटतंय आणि इथं काळे बादल आले आणि ह्या साईडला ना व्ह्यू बघा खूपच भारी दिसतोय. बघा आकाश एकदम निळं झाले आणि इथं काळे बादल आले, काळे बादल. तर अशा प्रकारे आम्ही इथं बसलोय आणि खूप मज्जा करतोय. तुला काय वाटतंय आरू? चांगलं वाटतंय आरूला.
आणि स्कूलला गेलती का आज? काय शिकवलं? काय शिकवलं? काय काय शिकवलं? काय? काळे बादल असून दे ग, तर काय शिकवलं? काले बादल अजून गोरे बादल अजून काय? गोले बादल गायजीला स्कूलमध्ये शिकवलंय काळे बादल आणि गोरे बादल. तसं नाही, ABCD काय नाही शिकवलं. नाही मग योगा घेतला का? योगा आले गात नाही तर गाईज आरूचा योगा डे होता, तर आरूने तिथं जाऊन योगा केला आहे. योगा कसा केला आरू सांग? हात कसे केले? असं केलं आरोग्य केले होते. तर गाईज आरू बोलते असं केलं होतं आणि तसं केलं होतं. ते झालंय. आता घरी जाय मम्मी आता घरी जायचं आम्हाला. घरी कुठं? घरी. आमच्या घरी जायचे का? हा गाईज आता आम्ही पोहोचलोय. गाईज जेरोड्याचं मेट्रो स्टेशन बघा. गाईज आता आम्ही ऑर्डर केली आहे. बघा बघा हे कसं पडतं आता. थांब अजून एक पडते थांब. गाईज सगळं भेटते. अरे सर मला किटकॅट बी घेवा. दे पकड पटल. माझे किटकॅट दे. थांब. किती घेतले? 2 घेतले का 3? उचला मग. मला नव्हते खाली गाई 2 ज्यूसचे ऑर्डर घेतले. इथे बघा मेट्रो स्टेशन आहे आणि वॉकिंग पाथ. गाईज आता मी पोचले. आता जस्टच पोचले. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याला तर इथंच एंड झाले. तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल गाईज आणि लाईक शेअर. झाला आता इथंच एंड ब्लॉग. इथंच एंड करते ब्लॉगचा. ओके बाय.